आपण जाणून घेतोय राज्यातल्या बिग फाईट्स आणि अर्थात आपण जातोय आता उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि अटीतटीची लढत आहे नांदगावमधून। इथे शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश धात्रक आणि राष्ट्रवादीचे बंडखोर समीर भुजबळ यांच्यात लढत होताना दिसते। नांदगाव मतदारसंघात कुणाचं पारडं जड, तिरंगी लढतीमध्ये बाजी कोण मारणार? कांदेंसमोर समीर भुजबळांचं आव्हान इथे आहे। हा मतदारसंघ कुणासाठी अनुकूल, कुणासाठी प्रतिकूल ते सुद्धा आपण पाहूया। नांदगाव मतदारसंघ सध्या अनुकूल आहे शिवसेनेच्या सुहास कांदेंसाठी, तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक यांच्यासाठीची परिस्थिती काहीशी प्रतिकूल आहे। पण सुरुवातीला मंदार सरांनी सांगितल्याप्रमाणे की अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे विजय कोणाचा किंवा पराजय कोणाचा हे असं नाहीये, तो एक छोटा ॲडव्हान्टेज आपल्याला फक्त म्हणावा लागेल। नक्की, आणि त्यामध्ये आपण त्या विभागातल्या जवळजवळ 3-4 वरिष्ठ पत्रकारांकडनं घेतलेला अंदाज होता आणि त्या अंदाजाचा आपण कुठेतरी एक मध्य काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जिथे कुठे, कारण ही सगळी निवडणूक कुठेतरी अशी दिसते की खूपच मार्जिनल होईल की काय, खूपच घासून होईल का, आणि त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूलचे हे आपण निर्णय, त्याच्यात हार जीत नाहीये, किती त्यांच्यासाठी कठीण आहे ते सांगतोय। बिलकुल, येवल्याबद्दल देखील ज्ञानदा बोललं पाहिजे। बरोबर, पुढची आणखी एक लक्षवेधी लढत येवल्यामध्ये होते, जिथे शरद पवारांना भुजबळांच्या पराभवासाठी त्यांचा एक खास मोहरा मैदानामध्ये उतरवावा लागला। त्यामुळे येवल्याचा गड भुजबळ राखणार का? माणिकराव शिंदेंचं भुजबळांसमोर आव्हान आहे। भुजबळांची सरशी होती की माणिकराव शिंदेंची, येवल्याचे मतदार कुणाला साथ देत आहेत, सध्या अनुकूलता कुणाला दर्शवतात ते सुद्धा आपण पाहूया। अनुकूल हा मतदारसंघ छगन भुजबळांसाठी, तर प्रतिकूल माणिकराव शिंदेंसाठी। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मणकडे जाऊयात। लक्ष्मण, पहिले तर येवल्याबद्दल बोलू, म्हणजे नांदगावबद्दल तर बोललंच पाहिजे की अण्णा विरुद्ध भाऊ अशी लढत आहे, पण येवल्यामध्ये तसं बघायला गेलं तर ज्या माणिकरावांनी भुजबळांना येवला मतदारसंघात पुनर्स्थापित म्हणजे तिथं स्थापित केलं, आज तेच त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा एकदा उभे असल्याचं आपण बघतोय। येवल्यामधले फार वेगवेगळे फॅक्टर आहे, अशा वेळी जोर कोणाचा दिसतोय? विशाल, आपण जसं सांगितलं की या मतदारसंघात वेगवेगळे फॅक्टर आहेत, तसाच पवार फॅक्टर देखील या मतदारसंघात तितकाच महत्त्वाचा आहे। माणिकराव शिंदे यांचा आपण उल्लेख केला। माणिकराव शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत। छगन भुजबळांना येवल्यामध्ये पाय रोवण्यासाठी ज्या माणिकराव शिंदेंनी मदत केली, त्याच माणिकराव शिंदेंना ऐन वेळेवरती शरद पवारांनी उमेदवारी दिली। शरद पवारांनी इतकंच केलं नाही या मतदारसंघात, तर छगन भुजबळांना शह देण्यासाठी या ठिकाणी दराडे बंधू होते, ज्या ठिकाणी वंजारी समाजाची एक मोठी ताकद आहे। खरं तर येवल्याबद्दल जर सांगायचं झालं तर जातीय समीकरणं जोडण्याचा पवारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला। या मतदारसंघात जवळपास लाखभर मतं ही मराठा समाजाची आहे, तर त्या खालोखाल जी मतं आहे ती वंजारी समाजाची आहे। त्याच वेळेला पवारांनी दराडे कुटुंबांमधून जो नवीन चेहरा त्या ठिकाणी समोर येत होता, त्या दराडे कुटुंबातल्या त्या नव्या चेहऱ्याला थांबवण्याचं काम केलं आणि माणिकराव शिंदेंना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम केलं। मात्र लोक विकासाच्या सोबत जातील, लोक विकासाला साथ देतील असं भुजबळांना वाटतंय आणि भुजबळ याच्यावरती ठाम आहे। भुजबळांची रणनीती जर आपण बघितली विशाल, तर भुजबळांची रणनीती अगदी सोपी होती आणि सरळ होती की त्यांची प्रचार यंत्रणा जी आहे ती त्यांनी मराठा नेत्यांच्या हातामध्ये दिली होती। त्या ठिकाणी एक ज्येष्ठ नेते आहेत बनकर, त्यांच्याकडे त्यांना प्रचार प्रमुख केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ही निवडणूक जी आहे ती आपण नाही तर मराठा समाजाचेच नेते आपल्याला घेऊन लढताय असं सांगण्याचा प्रयत्न भुजबळांनी त्या मतदारसंघात केला। या ठिकाणी जरांगे पाटलांनी देखील निवडणुकीच्या अर्थात मतदानाच्या अवघ्या काही दिवस अगोदर येऊन त्या ठिकाणी वारं फिरवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे जरांगेंचं जे वारं फिरवण्याची जी टॅक होती ती कदाचित या मतदारसंघात चालते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र छगन भुजबळांनी केलेला विकास या मतदारसंघातला नाकारता येत नाही। छगन भुजबळांनी पाणी आणण्याचं काम केलं, रस्ते आणण्याचं काम केलं, शिवसृष्टी उभारण्याचं काम केलं, अनेक कामं छगन भुजबळांनी या मतदारसंघात केले आणि या मतदारसंघामध्ये केलेला विकास जो आहे त्याच्या जर बरोबर जायचं ठरलं तर निश्चितपणे या मतदारसंघातले लोक जे आहेत ते भुजबळांना साथ देतील। मात्र या मतदारसंघात शरद पवारांची नीती जर काम येऊन गेली तर निश्चितपणे हा मतदारसंघ भुजबळांसाठी अवघड होऊ शकतो। विशाल, विलास, आपल्याला कल्पना आहे शरद पवार जर एखाद्या मतदारसंघात आले तर ते शांत बसत नाही, ते त्यांच्या व्यासपीठावर नसलेल्या लोकांची यादी घेतात, त्यांचे नंबर त्यांच्याकडे असतात आणि गाडीपासून तर हेलिपॅडपर्यंत जाईपर्यंत त्या सगळ्या लोकांशी ते बोलतात। मग ते जातीय समीकरण जोडण्याचं काम असेल, मग ते व्यापारी जोडण्याचं काम असेल, ते एक वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांशी बोलण्याचं काम असेल, त्या सगळ्यांना जोडून देण्याचं काम त्या ठिकाणी करतात। अर्थात ती रसद जी आहे ती शरद पवारांकडून पुरवली जाते आणि ह्याच मतदारसंघात जर शरद पवारांनी माणिकराव शिंदेंना जी रसद पुरवलेली आहे तीच रसद जर प्रॉपर पुरवली गेली, ती रसद जर कामी आली तर निश्चितपणे या मतदारसंघात चित्र बदललेलं दिसेल। मात्र
सुरुवातीपासून या मतदारसंघात छगन भुजबळ आपल्याला आघाडीवर दिसले, शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांची आघाडी कायम होती. मात्र आतमधून जो फॅक्टर चालला गेला पवारांचा तो कितपत चालतो आणि जरांगेंचा फॅक्टर या मतदारसंघात काही कमाल करून जातो का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्यावरच निश्चितपणे येवल्याची निवडणूक असणार आहे. येवल्यात जर छगन भुजबळांचा विचार केला तर छगन भुजबळ जर तसं घडलं लक्ष्मण, तर मला असं वाटतं की शशिकांत शिंदे जे आहेत तिथे जायंट किलर ठरतील जर चित्र बदललेलं असेल. पण हे तितकंच खरं आहे मंदार या सगळ्याच्यामध्ये की शशिकांत शिंदे यांना लोकवर्गणी काढून माणिकराव शिंदे यांना लोकवर्गणी काढून लोक खरं तर निवडणुकीत मदत करत होते आणि त्यामुळे अर्थात तो सुद्धा फॅक्टर जो आहे तो भुजबळांना हानिकारक. आणखीन एक आपल्याला लक्ष्मणला प्रश्न विचारला पाहिजे. लक्ष्मण, उत्तर महाराष्ट्र हा जो आहे, उत्तर महाराष्ट्र हा आतापर्यंत आपण पाहिलं की भाजपचा बालेकिल्ला म्हणून बघितलं गेलं. उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेला आता हा ॲक्सिसचा पोल आला तेव्हा त्याच्यामध्ये पण असं म्हटलं गेलं की उत्तर महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी पट्टा जो आहे नंदुरबारपासून सुरू होतो तो अगदी त्र्यंबकेश्वरपर्यंत जातो, तिथपर्यंतचा सगळा आदिवासी पट्टा हा सुद्धा यावेळेला महायुतीच्या बाजूनी जाताना दिसला असं ॲक्सिस पोलचं म्हणणं आहे. इतकं गेल्या 4 महिन्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलल्याचं कुठे जाणवतंय का, की खरंच अटीतटीच्या लढाई आणि अतिशय निकराची झुंज तिथे अजूनही आहे आणि ती उद्या आपल्याला समोर येणार आहे? मंदार सर, या सगळ्यामध्ये सांगायचं झालं तर निश्चितपणे जे एक्झिट पोल आलेला आहे ते काही फारसे बदल होतील अशा प्रकारचं नाही आहे. उत्तर महाराष्ट्रात ज्या 47 जागा आहे या 47 जागांपैकी 30हून अधिक जागा ज्या आहे त्या महायुतीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकटा नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 जागा आहे. या 15 जागांपैकी तब्बल 10 जागांवरती महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये जो नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, म्हणजे पुलोदपासून जर आपण बघितलं तर पुलोदच्या काळात देखील याच नाशिक जिल्ह्यानं शरद पवारांना तब्बल 8-10 उमेदवार आमदार या नाशिक जिल्ह्याने दिले. मात्र या निवडणुकीमध्ये या आत्ताच्या परिस्थितीमध्ये शरद पवारांचा एकही उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती दिसत नाहीये. कारण गणित इतकी बिघडली की पवार असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते असतील हे जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या हवेत राहिले. त्यांना असं वाटलं की लोकसभेला ज्या पद्धतीनं आपल्याला लोकांनी साथ दिली, लोकांनी निवडणूक हातात घेतली, त्याच पद्धतीनं निवडणूक यावेळेला लोक हातात घेतील असं वाटलं होतं. मात्र परिस्थिती अजिबात तशी नव्हती. अनेक ठिकाणी पवार साहेबांचे जातीय समीकरण चुकले. नाशिक जिल्ह्यात जे उमेदवार दिले ते मराठा व्यतिरिक्त दिले, त्यामुळे ती एक नाराजी मराठा समाजामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तसंच पवारांचा जो फॅक्टर खानदेशामध्ये चालतो तो फारसा फॅक्टर यावेळेला पवारांचा फॅक्टर जो आहे तो खानदेशामध्ये चालणार नाही. तिकडं गिरीश महाजनांसारखे दिग्गज नेते आहेत, गुलाबराव पाटलांसारखे नेते आहेत. मंत्रिमंडळातले जर आपण चेहरे बघितले तर 7-8 चेहरे जे आहेत, ज्यामध्ये दादा भुसे असतील, छगन भुजबळ असतील, गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन असतील, तिकडे गावित असतील, असे सगळे दिग्गज नेते जे आहे ते उत्तर महाराष्ट्रात आहे. आणि म्हणूनच या प्रत्येक मंत्र्यांनी जर ठरवलं मुक्ताईनगरबद्दलही बोलायचं आहे, कारण मुक्ताईनगरमध्ये खूप इंटरेस्टिंग लढत रंगते. पण त्यापूर्वी मंदार सर, मला एक विचारायचं आहे की कास्ट आणि क्रॉप